नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला आता जामीन मंजूर झालाय। जामीन देताना कोर्टाने भगवान श्रीकृष्णाचा दाखला दिलाय। बाळाच्या हिताचा विचार करून कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करत जामीन मंजूर करण्यात आला। सध्या ती गरोदर आहे, कदाचित बिल नाकारण्यात आली तर त्याची डिलिव्हरी ती जेलमध्ये होईल। पण तो जो बाळ येईल जीवनभर आयुष्यभर एक स्टिग्मा राहील का बाळाचं ठिकाण जन्माचं ठिकाण जो आहे तो जेलमध्ये आहे। मग बाळाचा काही दोष नाही आहे, त्याला मोठा होईल तेव्हा जीवनभर त्याला आयुष्यभर मनात हे राहील का माझा जन्म जेलमध्ये कुठलाही दोष नसताना, म्हणून त्या संदर्भात तसा निकाल देण्यात आला। सुळेंनी म्हटलंय कुठलीही राजकीय घडामोड नव्हती। खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरती स्पष्टीकरण। कुठलीही राजकीय चर्चा राजकीय घडामोड नव्हती अशी प्रतिक्रिया आता खासदार सुप्रिया सुळे यांनी। आदरणीय पवारसाहेब विधान भवनला गेले आणि ते चालत परत येताना आमदारांनी सांगितलं की त्यांना काही बोलायचं। तिथे सगळ्यात जवळ जे कॅबिन होतं तिथे ते योगायोगाने हे कॅबिन होतं आणि असे काही फिक्स्ड कॅबिन्स नसतात विधान भवनमध्ये। आणि त्या कॅबिनमध्ये पवारसाहेब गेले, त्या आमदारांचं काही बोलणं होतं, ती चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची गाठीभेटी झाल्या। काही दोन कामं होती ती सांगितली आणि पवारसाहेब गाडीत बसले आणि घरी निघून गेले। आम्हाला कुणालाही एक झालेलंही माहिती नाही आणि खरं तर आम्ही त्याला फार महत्त्वही दिलं नाही, कारण आम्हाला म्हणजे एक आमदारांसाठी साहेब कुठेतरी बसले तर योगायोगाने ते शिंदे साहेबांचं ऑफिस निघालं। शिंदे साहेबांचाही मनाचा मोठेपणा, कारण का शेवटी ते एका मोठ्या पदावर आज आहेत आणि त्या मोठ्या पदावर असताना कॅबिनेट चालू असताना ते खाली आले, पवार साहेबांना दोन शब्द बोलले आणि परत कॅबिनेटला गेले। आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।